अनधिकृत बांधकाम करणाऱ्या साई एंजल स्कूलचा तात्काळ परवाना रद्द करा. बेकायदेशीर शाळेवर बुलडोझर चालवा. काका शेळके. सावेडी उपनगरातील तवले नगर येथील बाबाजी हरजी करपे पाटील प्रतिष्ठान संचलित साई एंजल इंटरनॅशनल स्कूल यांनी महापालिकेचा मंजूर नकाशा धाब्यावर बसवत अनधिकृत बांधकाम केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते काका शेळके यांनी केला आहे. शेळके यांच्या म्हणण्यानुसार शाळेने पार्किंगच्या जागी पक्क्या स्लॅबच्या खोल्या बांधल्या, तसेच पहिल्या मजल्यावर खोली क्रमांक 6 आणि पॅसेजमध्ये बेकायदेशीर वर्ग खोल्या उभारल्या आहेत. शहरातील सर्व व्यापाऱ्यांकडून कमर्शियल कर आकारला जात असताना या शाळेला निवासी कर लावण्यात आला. हा कोणाच्या आशीर्वादाने, असा थेट सवाल शेळके यांनी उपस्थित केला. ही शाळा दरवर्षी 50,000 रुपये फी आकारून 300 विद्यार्थी शिकवते. तरी देखील 2015 पासून मनपाचा कर बुडवत प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. हे शिक्षण नाही तर शहरातील पालकांची सरळ फसवणूक आहे, असा संतप्त आरोप शेळके यांनी केला. काका शेळके यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट मागणी केली आहे की अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडण्यात यावे, शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा, कर बुडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी. शेळके यांनी आयुक्तांना इशारा दिला, जर प्रशासनाने डोळेझाक केली तर आम्ही रस्त्यावर उतरून जन आंदोलन छेडू. नगरकरांना जय महाराष्ट्र. मी प्रभाग समिती 1 ला 29/5/2025 रोजी एका अनधिकृत बांधकामाबद्दल तक्रार केली होती शाळेच्या. ती शाळा आहे उपनगरामधील साई एंजल इंटरनॅशनल स्कूल. या शाळेने परवानगी घेताना एक घेतली आणि बांधकाम पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे. त्यांनी पार्किंग नावाची वस्तू कुठं ठेवलेली नाही आणि दुसऱ्या मजल्यावर बी त्यांनी एक क्लासरूम असा काढला आहे की त्याच्यामध्ये कमीत कमी 50 पोरं बसतात. आणि त्या शाळेचे वैशिष्ट्य असं आहे की ती शाळा एका मुलाची 50,000 फी वर्षाची घेते. आणि मी पालिकेला अर्ज केल्यानंतर, अर्ज कधी केला बघा, 29/5/2025 रोजी. त्यानंतर पालिकेने काय केलं की त्यांना नोटीस काढली तर त्यांनी तरी बी बिगतपत्र काही दिले नाही. तर मी त्यांना स्वतः तिथं जाऊन पालिकेवाल्यांना भेटलो असता तर पालिकेवाले उडवडीची उत्तरं द्यायला लागले. कारण की मला ध्यानात आलं की प्रभाग समिती क्रमांक 1चे जे अधिकारी असतील, समजा प्रभाग अधिकारी राहून द्या किंवा अतिक्रमण विभाग प्रमुख राहून द्या, यांचं काहीतरी गोडबंगाल त्याच्यात चालू आहे. म्हणून मी दिनांक 18/9/2025 रोजी परत त्यांना अर्ज केला की बाबा तुम्ही काय कारवाई केली याच्यावर. तर ते म्हणे आम्ही टीपीकडे त्यांना प्रस्ताव पाठवलेला आहे की हे अतिक्रमण आहे का नाही हे टीपीच सांगू शकते. मग टीपीकडे बी मी पाठपुरावा केला. टीपीवाल्यांनी धडधडीत लिहून दिलं की या ठिकाणी एवढं अतिक्रमण आहे आणि हे अनधिकृत आहे. एवढं असताना सुद्धा नंतर मी परत प्रभाग अधिकाऱ्यांकडे गेलो की बाबा काय झालं. प्रभाग अधिकारी मला म्हणले की आत्ताशी टीपीचा रिपोर्ट आलाय, आता आम्ही पुढचं काहीतरी पाऊल उचलतो. तर मी त्यांचा पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी जवळजवळ महिनाभराने 52-53-54ची नोटीस दिली. बरं, 52-53-54ची नोटीस बी दिली त्या शाळेला, तर त्याला महिनाभराची मुदत असते. आज त्याला 2 महिने होऊन गेले. तरी सुद्धा त्या शाळेने बी इतकी दंडाकट आहे, तिला कोणाचा पाठिंबा हे मला माहीत नाही, पण त्या शाळेने अजून एक रूम काही एक भिंत सुद्धा पाडली नाही. पालिकेला ती काय घाबरतच नाही. त्या शाळेची पट्टी ही काही मी घरी तयार नाही केलेली, ही महानगरपालिकेनेच दिलेली आहे. आज जर एखाद्या गरिबाने छोटं शेटर काढलं तर त्याला कमर्शियलची पट्टी लावतात. आणि एवढ्या मोठ्या शाळेला 2015ला परवानगी दिलेली, आज 10 वर्ष झाली तिथं निवासी पट्टी आहे त्या शाळेला. 2015 ते 2025 म्हणजे विचार करण्यासारखं आहे की या 10 वर्षाची त्यांनी पट्टी किती बुडवली. इथं एखाद्या गरिबाची जर पट्टी थकली तर त्याच्या घराला सील लावती पालिका. इथं काय त्यांचे डोळे हे गेलेत का, मसनात गावऱ्या गेल्या का, त्यांच्या ह्याला दिसत नाही का. तर माझं प्रभाग अधिकाऱ्यांना, मी आयुक्त साहेबांना बी निवेदन दिलं की तुम्ही तातडीने याच्यावर कारवाई करा. आता समजा तुम्ही बघा, उद्या आज ती शाळा एवढी मोठी बांधलेली आहे, पालक काय म्हणते चांगली शाळा आहे म्हणून तिथं पालक तिथं ॲडमिशन घेऊन देतात. पण पालकांनी बी विचार केला पाहिजे, उद्या जर तिथं समजा बिचारं काही व्हावं नाही, जर उद्या काही झालं त्या बिल्डिंगचं, त्याच्यात जर आपल्या लहान लहान मुलांचं काही झालं तर त्याच्या जबाबदार कोण राहणार आहे. शाळा त्यावेळेस हातवरती करीन टाकीन. पालिकेला लाज वाटली पाहिजे की पालिकेने अनधिकृत बांधकाम बंद कर, ते तोडून अर्जंटमध्ये त्या शाळेला व्यवस्थित हे करून द्या. उद्या जर आपले पाल्य तिथं शिकायला जातात, त्यासाठी माझी सर्व नगरकरांच्या पालकांना बी माझी विनंती आहे की कोणत्याही शाळेत टाकताना त्या शाळेचे आधी पूर्ण नीट विचार करून टाका की त्या शाळेत मुलांसाठी सगळी सोय आहे का. जर तिथं नसेल तर त्याच्या शाळेत ॲडमिशन सुद्धा घेऊ नका. महानगरपालिकेने हे मिळून मिसळून चालू आहे. आता हे जर मी एका शाळेचं काढलं की निवासी पट्टी,
अशा हे सगळ्या शाळांचं बघितलं पाहिजे. त्यांना कोणाचा तरी सपोर्ट असेल, नाही तर हे लोक हप्ते खात असतील, त्या हप्त्याच्या जोरावर त्यांनी ह्या अशा परवानग्या दिलेल्या आहेत. जर आता तुम्हाला मी सांगतो, त्या शाळेने काय केलं की खाली जी पार्किंग पाहिजे त्या पार्किंगमध्ये गाडी लावायला जागा नाही ठेवली, अख्ख्या पार्किंगमध्ये रूम काढले, पोरांची हे करायला वर्ग काढले. एवढं सगळं सिद्ध झालेलं असताना सुद्धा ती शाळेचं अतिक्रमण का पालिका पाडत नाही? का पालिका यांच्याकडून पैसे खाऊन नक्की झालेली आहे हे मला काही समजत नाही. तुम्ही जर पाडलं नाही तर मी उपोषणाला बसणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.